श्रीरामपूर शहरामधील अतिथी कॉलनी परिसरामध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील 2 आरोपींना अटक केली असून एक आरोपी सध्या पसार आहे। या प्रकरणी फिर्यादी मोहम्मद रफिक शेख राहणार अतिथी कॉलनी वार्ड क्रमांक 1 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12:20 सुमारास ते कामानिमित्ताने बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला। चोरट्यांनी लॉकर आणि कपाटामधील सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ, 3 मोबाईल फोन, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स असा सुमारे 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 1111/2025 अन्वये भादवी कलम 331-4-305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, रिचर्ड गायकवाड, रमेश राजा आतार, विशाल तनपुरे, भगवान थोरात, योगेश कर्डिले आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ही चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर शब्बीर शेख राहणार खटकाळी देवळाली प्रवरा वय वर्ष 28 आणि त्याचा साथीदार जैद उर्फ सरफराज मुश्ताक सय्यद राहणार इस्लामपुरा देवळाली प्रवरा वय वर्ष 22 यांनी केल्याचं निष्पन्न झालं। पथकाने या दोघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांचा तिसरा साथीदार विजय उर्फ खंडू इथापे राहणार देवळाली प्रवरा हा सध्या पसार असून त्याचा शोध सुरू आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।